अजितदादांचा हा झंझावात कायमचा बारामतीमध्ये आता विसावलेला आहे। ज्या मातीतून खरं तर अजित पवार यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली, राजकीय नेतृत्व खऱ्या अर्थानं या मातीत फुललं रुजलं, त्याच ठिकाणी आज अजित पवार हे झंझावाती वादळ शांत झालेलं आहे। अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। शोकाकुल वातावरणात या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले आहेत। अजितदादा परत या अशा घोषणा, तर दुसरी दृश्य आपण क्रू अटेंडंट पिंकी माळी यांच्या निवासस्थानातली पाहतोय। त्यांचं पार्थिव त्यांच्या वरळीतल्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। अत्यंत लहान वय आणि या वयात ही विमान दुर्घटना, या दुर्घटनेत पिंकी माळी क्रू अटेंडंट यांचाही मृत्यू झालाय। महेश सावंत, सुनील शिंदे, वरळीतील लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित। अनेक वरिष्ठ नेत्यांसमवेत त्या क्रू अटेंडंट म्हणून प्रवास करायच्या। कालही अजित पवार यांच्या समवेत साधारणतः सकाळी 7:30 ते 7:45च्या दरम्यान विके कंपनीच्या या विमानानं मुंबईतून उड्डाण घेतलं। 8:50 हे विमान बारामतीच्या विमानतळावर लँड होणार होतं, पण त्याच वेळी काळानं घाला घातला आणि विमान 2 ते 3 गिरट्या घातल्यानंतर बारामतीच्या शेतात जाऊन कोसळलं। या विमान दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये क्रू अटेंडंट पिंकी माळी यांचा देखील समावेश आहे। अत्यंत लहान वयात क्रू अटेंडंट होण्याचं, एरोस्टेस होण्याचं त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं आणि ते पूर्ण सुद्धा केलं। आपल्या भावाला सुद्धा पायलट करायचं हे स्वप्न पिंकी माळी यांनी पाहिलेलं होतं, पण ते पूर्ण करण्यात त्या कुठंतरी अयशस्वी ठरल्या। काळानं घाला घातला आणि या दुर्घटनेत पिंकी माळी यांचा अंत झालाय। वरळीतल्या त्यांच्या निवासस्थानी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर वरळीतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील। त्यापूर्वी त्या राहत असलेल्या घरी त्यांचं पार्थिव दाखल झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप दिला जातोय। पिंकीच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी, तर दुसरी दृश्य विद्याप्रतिष्ठान मैदानातली, जिथे एक झंझावाती वादळ महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणाच्या क्षितिजावर तळपणारी तलवार आज मात्र कायमची शांत झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्या ठिकाणी उपस्थित. महाराष्ट्रातले अनेक वरिष्ठ मंत्रीगण बारामतीमध्ये आज होते, ज्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. आणि महाराष्ट्रातलं हे दादा पर्व आज संपलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.